नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर, यशोदा संस्थान संचालक, परत एकदा तुमचं नाना फाउंडेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. तर बघा, आपल्याला आज बघायचं SSC CET एक्झामिनेशन मॉडेल क्वेश्चन पेपर सर्व विषयांचे एकत्रित प्रश्न पाहायचे आहेत, जे CET परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्हाला माहिती आहे की CET हा जो पॅटर्न आहे तो कोर्टामध्ये गेलेला आहे, तो मॅटर. तसेच त्याचे अपडेट आम्ही देखील रोजच्या रोज या चॅनलवर सर्व कळवत आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे. श्री स्वामी समर्थ. पहिला प्रश्न बघा, किरणोत्सारी प्रदूषण हे नैसर्गिक आणि मानवनिर्मित या टिंबटिंब प्रकारे होऊ शकते. तर हे पर्याय दिलेले आहेत आपल्याला 3, 2, 4 यापैकी एक नाही. तर बघा मुलांनो, याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच ऑप्शन नंबर बी हे त्याचं उत्तर आहे. किरणोत्सारी प्रदूषण हे नैसर्गिक आणि मानवनिर्मित या 2 प्रकारे होऊ शकते. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर पुढचा प्रश्न बघा मुलांनो, पुढचा प्रश्न काय बघा. व्हायलेट किरणे, इन्फ्रारेड किरणे ही टिंबटिंबमध्ये मोडतात. मानवनिर्मित किरणोत्सारात, बी नैसर्गिक किरणोत्सारात, सी वातावरणातील, डी पर्यावरणातील किरणोत्सारात. तर बघा, व्हायलेट किरणे आणि इन्फ्रारेड किरणे ही जी आहे ती नैसर्गिक किरणोत्सारात मोडतात, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. व्हायलेट किरणे आणि इन्फ्रारेड किरणे ही नैसर्गिक किरणोत्सारात मोडतात. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3. एक्स-रे अणुभट्ट्यांपासून होणारा किरणोत्सार हे टिंबटिंबमध्ये मोडतात. मानवनिर्मित किरणोत्सारात, पर्यावरणातील, नैसर्गिक किरणोत्सारात, वातावरणातील. तर बघा मुलांनो, याचं जे उत्तर आहे ते करेक्ट आहे. मानवनिर्मित किरणोत्सारात ते मोडतात, म्हणजेच ऑप्शन नंबर ए हे त्याचं उत्तर आहे. एक्स-रे अणुभट्ट्यांपासून होणारा किरणोत्सार हे मानवनिर्मित किरणोत्सारामध्ये मोडतात. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो आहे की जगात आत्तापर्यंत किरणोत्सारी प्रदूषणामुळे चेर्नोबिल, विंडस्केल आणि 3 माईल आयलँड अशा मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत. हे विधान आपल्याला ओळखायचं आहे. चूक आहे की बरोबर आहे. तर पर्याय ए दिलेला आहे चूक, बी बरोबर, सी यापैकी नाही. तर बघा मुलांनो, याचं उत्तर जे आहे ते आहे बरोबर, म्हणजेच ऑप्शन नंबर बी हे त्याचं उत्तर आहे. जगात आत्तापर्यंत किरणोत्सारी प्रदूषणामुळे चेर्नोबिल, विंडस्केल आणि 3 माईल आयलँड अशा मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत. किरणोत्सारी प्रदूषण हे एक प्रत्येक देशासमोरील एक मोठं आव्हान आहे. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5. हे आपल्याला ओळखायचं आहे. जमिनीची धूप होणे, वनस्पतींची, पिकांची वाढ खुंटणे, पोषक द्रव्यांचे प्रमाण कमी होणे इत्यादी कारणे ही टिंबटिंब या प्रदूषणाची आहेत. जलप्रदूषण, हवा प्रदूषण, भूप्रदूषण, डी यापैकी एकही नाही. तर बघा मुलांनो, याचं करेक्ट उत्तर आहे भूप्रदूषण, म्हणजेच ऑप्शन नंबर सी हे त्याचं उत्तर आहे. जमिनीची धूप होणे, वनस्पतींची, पिकांची वाढ खुंटणे, पोषक द्रव्यांचे प्रमाण कमी होणे इत्यादी कारणे ही भूप्रदूषण या प्रदूषणाची आहेत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुमच्यापर्यंत हा मॅसेज पहिल्यांदा येईल. 6वा प्रश्न बघा. औद्योगिक प्रदूषण, घरगुती प्रदूषके, सांडपाणी, कारखान्यातून सोडली जाणारी रसायने, शेतीसाठी वापरली जाणारी कीटकनाशके इत्यादी कारणे ही टिंबटिंब प्रदूषणाची आहेत. जलप्रदूषण, हवा प्रदूषण, भूप्रदूषण, डी यापैकी एक नाही. तर बघा मुलांनो, ह्याचं जे उत्तर आहे करेक्ट ते आहे जलप्रदूषण, म्हणजेच पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे. तर बघा, औद्योगिक प्रदूषणके, त्यानंतर घरगुती प्रदूषके, सांडपाणी, कारखान्यातून सोडली जाणारी रसायने, शेतीसाठी वापरले जाणारे कीटकनाशके इत्यादी कारणे ही जलप्रदूषणाची आहेत. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7. वायुरूप घटक, कार्बन ऑक्साईड, हायड्रोकार्बन्स, सल्फर आणि नायट्रोजनचे ऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड इत्यादी घनरूप घटक, धूलीकरण, राख, कार्बन, शिसे, ॲस्बेस्टॉस इत्यादी कारणे ही टिंबटिंब प्रदूषणाची आहेत. जलप्रदूषण, हवा प्रदूषण, भूप्रदूषण यापैकी एकही नाही. तर बघा मुलांना, याचं जे उत्तर आहे ते करेक्ट उत्तर जे आहे ते आहे हवा प्रदूषण, म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे. ही सर्व हवा प्रदूषणाची कारणे आहेत, म्हणजेच वायुरूप घटक, CO, हायड्रोकार्बन, सल्फर आणि नायट्रोजनचे ऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड इत्यादी घनरूप घटक, धूलीकण, राख, कार्बन, शिसे, ॲस्बेस्टॉस इत्यादी कारणे ही हवा प्रदूषणाचीच, म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे. तर वळूयात आपण पुढच्या प्रश्नाकडे मुलांनो. तर पुढचा प्रश्न क्रमांक 8 बघा.
कच्च्या मालाची उपलब्धता, ऊर्जा साधने, आर्थिक साधने, मागणी इत्यादी घटकांमुळे उद्योगांचे टिंबटिंब वितरण झालेले आहे. समान, असमान, एकरूप यापैकी एकही नाही. तर बघा याचं जे उत्तर आहे ते आहे असमान, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे. कच्च्या मालाची उपलब्धता, ऊर्जा साधने, आर्थिक साधने, मागणी इत्यादी घटकांमुळे उद्योगांचे असमान वितरण झालेले आहे. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9. भारतीय द्वीपकल्पाच्या टिंबटिंब भागात धातू निर्मितीचे उद्योग वसलेले आहेत. ए. ईशान्य, बी. नैऋत्य, सी. वायव्य, डी. यापैकी एकही नाही. तर बघा मुलांना याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे ईशान्य, म्हणजेच पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे. भारतीय द्वीपकल्पाच्या ईशान्य भागात धातू निर्मितीचे उद्योग वसलेले आहेत. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 11. दामोदर महानदी खोऱ्यातील जलविद्युत आणि अनेक औष्णिक विद्युत केंद्रांकडून मिळणारी अखंडित स्वस्त वीज यामुळे देखील या प्रदेशात धातू उद्योगांना आर्थिक अनुकूलता लाभलेली आहे. ए चूक, बी बरोबर, सी यापैकी एक नाही. तर बघा मुलांनो ज्याचं उत्तर आहे बरोबर, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. दामोदर महानदी खोऱ्यातील जलविद्युत आणि अनेक औष्णिक विद्युत केंद्रांकडून मिळणारी अखंडित स्वस्त वीज यामुळे देखील या प्रदेशात धातू उद्योगांना अधिक अनुकूलता लाभलेली हे विधान बरोबर आहे. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 12. तांबे, शिसे आणि जस्त या टिंबटिंब राज्यात जास्त आहेत. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब. तर बघा मुलांना याचं उत्तर आहे राजस्थान, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे. तांबे, शिसे आणि जस्त हे राजस्थान या भागात जास्त आहेत. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 13. लोह, पोलाद, मॅग्नीज व ॲल्युमिनियम टिंबटिंब या राज्यात जास्त आहेत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, डी. पंजाब. तर बघा मुलांना याचं जे उत्तर आहे ते आहे करेक्ट कर्नाटक, म्हणजेच ऑप्शन नंबर सी हे त्याचं उत्तर आहे. लोह, पोलाद, मॅग्नीज आणि ॲल्युमिनियम हे कर्नाटक या राज्यात जास्त आहेत. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. ताग उद्योग टिंबटिंब या राज्यात जास्त केला जातो. महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, पश्चिम बंगाल. तर बघा याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल या राज्यात ताग उद्योग हा जास्त प्रमाणात केला जातो. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. CET परीक्षेसाठी आपण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत. याची जर तुम्हाला PDF हवी असेल तर नाना फाउंडेशनच्या टेलिग्राम चॅनलला ॲड व्हा. त्याची लिंक ही नाना फाउंडेशनच्या अबाउट सेक्शनमध्ये दिलेली आहे. 15वा प्रश्न बघा. कोकण व केरळच्या किनारी प्रदेशात कात्या, फळ प्रक्रिया, मासे प्रक्रिया इत्यादी उद्योगांचे केंद्रीकरण झालेले आहे. चूक, बरोबर यापैकी एकही नाही. तर बघा मुलांनो याचं जे उत्तर आहे ते आहे बरोबर. कोकण आणि केरळ या ठिकाणी किनारी प्रदेश असल्यामुळे तिथे फळ प्रक्रिया, मासे प्रक्रिया आणि कात्या इत्यादी उद्योगांचे जास्त औद्योगिकरण केंद्रीकरण झालेले आहे. हे विधान बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. तर वळत पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 16. तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही, तुमच्या पाठीशी चॅनल आहे. स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत, त्यामुळे नक्कीच चॅनलशी कनेक्ट राहा. टिंबटिंब, दिंगभोई, नुनमती आणि बोनगाई गावात ही तेलशुद्ध केंद्रे खनिज तेल उत्पादन करणाऱ्या प्रदेशात आहेत. कडप्पा, कोरबा, कोयाली, डी यापैकी नाही. तर बघा मुलांनो याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी कोयाली, दिग्भोई, नुनमती आणि बोनगाई गावात ही तेलशुद्ध केंद्र खनिज तेल उत्पादन करणाऱ्या प्रदेशात आहेत. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. आणि हेच जर प्रश्न तुम्हाला इंग्रजीमध्ये पाहिजे असतील तर नाना फाउंडेशन 1 या चॅनलला अवश्य भेट द्या. नाना फाउंडेशन 1. 17वा प्रश्न बघा. गुजरात, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात टिंबटिंब उत्पादन होते. साखरेचे, मिठाचे, तेलाचे, सोयाबीनचे. तर बघा मुलांनो याचं करेक्ट उत्तर आहे मिठाचे, म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे. गुजरात, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मिठांचे उत्पादन केले जाते. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 18. यांत्रिक, विद्युत, वाहन, खते आणि असंख्य ग्राहक उपयोगी उत्पादने ज्या उद्योगांचे कच्च्या मालावरील अवलंबित्व टिंबटिंब असते. ए कमी, बी जास्त, सी मध्यम, डी यापैकी नाही. तर बघा मुलांनो याचं करेक्ट उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक ए कमी. यांत्रिक, विद्युत, वाहन, खते आणि असंख्य ग्राहक उपयोगी उत्पादने ज्या उद्योगांचे कच्च्या मालावरील अवलंबित्व कमी असते. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे 19.
महाराष्ट्रातून उत्तरेकडे अयोध्येपर्यंत व तेथून पुन्हा महाराष्ट्रापर्यंत प्रवासाचे वर्णन टिंबटिंब यांनी लिहून ठेवले आहे. लोकमान्य टिळक, विष्णुभट्ट गोडसे, वि. दा. सावरकर, महात्मा फुले. तर बघा याचं जे उत्तर आहे कळक ते आहे करेक्ट उत्तर विष्णुभट्ट गोडसे यांनी हे महाराष्ट्रातून उत्तरेकडे अयोध्येपर्यंत व पुन्हा तेथून महाराष्ट्रापर्यंत प्रवासाचे वर्णन लिहून ठेवलेले आहे, ते म्हणजे विष्णुभट्ट गोडसे. तर आपण बघतोय CETचे MCQ प्रश्न रिगार्डिंग द CET एक्झामिनेशन. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. CET परीक्षा तुम्हाला अत्यंत महत्त्वाची आहे मुलांनो, आणि ती OMR शीट म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. तो OMR शीटचा व्हिडिओ देखील तुम्ही अवश्य पहा नाना फाउंडेशनच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये. तर 20वा प्रश्न बघा, माझा प्रवास हे त्यांच्या प्रवास वर्णनाचे पुस्तकाचे लेखक कोण आहेत? लोकमान्य टिळक, विष्णुभट्ट गोडसे, वि. दा. सावरकर, महात्मा फुले. तर याचं करेक्ट उत्तर आहे विष्णुभट्ट गोडसे म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. माझा प्रवास हे या पुस्तकाचे लेखक हे विष्णुभट्ट गोडसे आहेत. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 21, विष्णू भट्टांनी माझा प्रवास या पुस्तकातील त्यांचा प्रवास टिंबटिंब साली लिहिला किंवा केला? 1865, 1857, 1853 आणि 1855. तर याचं करेक्ट उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 1857 हे त्याचं उत्तर आहे. 1857 साली विष्णू भटांनी माझा प्रवास या पुस्तकातील त्यांचा प्रवास हा केलेला होता. त्यामुळे त्यांनी ते पुस्तक प्रसंगवंत लिहिलेले होते. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 22. तसेच मुलांना तुम्हाला मी सांगतो अशाच प्रकारच्या CET मॉडेल क्वेश्चन पेपरसाठी नाना फाउंडेशन स्टडी या चॅनलला तुम्ही अवश्य भेट द्या. नाना फाउंडेशन स्टडी. तर प्रश्न क्रमांक 22 बघा, आधुनिक काळात पर्यटन हा एक स्वतंत्र असा स्थानिक, आंतरराज्यीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय झालेला आहे. चूक, बरोबर, यापैकी एकही नाही. तर बघा याचं उत्तर जे आहे ते आहे बरोबर म्हणजेच पर्याय क्रमांक B हे त्याचं उत्तर आहे. आधुनिक काळात पर्यटन हा एक स्वतंत्र असा स्थानिक, आंतरराज्यीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व्यवसाय झालेला आहे. तुम्ही बघताच सध्या पर्यटनाला खूप महत्त्व आहे, पण कोरोनामध्ये सध्या पर्यटन क्षेत्र हे बंद आहेत. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 23 आपण बघणार आहोत. टिंबटिंब हा प्रवास सुलभ असतो. तो देशातल्या देशात असल्याने यात भाषा, चलन, कागदपत्रे यांचा फारसा अडथळा नसतो. A. आंतरराष्ट्रीय पर्यटन, B. स्थानिक व आंतरराज्यीय पर्यटन, C. ऐतिहासिक पर्यटन, D. यापैकी एकही नाही. तर बघा याचं जे उत्तर आहे ते आहे करेक्ट म्हणजेच स्थानिक व आंतरराज्यीय पर्यटन म्हणजेच पर्याय क्रमांक B हे त्याचं उत्तर आहे. स्थानिक व आंतरराज्यीय पर्यटन हे प्रवास सुलभ असतो. तो देशातल्या देशात असल्याने यामध्ये कागदपत्रे, भाषा, चलन याचा फारसा अडथळा निर्माण होत नाही. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 24 आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 24, जहाज, रेल्वे आणि विमान यांच्यामुळे टिंबटिंब पर्यटन करणे पूर्वीपेक्षा सोपे झालेले आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटन, स्थानिक व आंतरराज्यीय पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, D यापैकी एकही नाही. तर बघा मुलांना याचं करेक्ट उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक A आंतरराष्ट्रीय पर्यटन. आंतरराष्ट्रीय पर्यटन हे जहाज, रेल्वे आणि विमान यांच्यामुळे अतिशय सोपे झालेले आहे. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 25, संपूर्ण जगभरातील हा एक महत्त्वाचा पर्यटनाचा प्रकार असून लोकांच्या इतिहासाचे संदर्भातील कुतूहल लक्षात घेऊन ऐतिहासिक पर्यटन सहलीचे आयोजन केले जाते. A. आंतरराष्ट्रीय पर्यटन, स्थानिक व आंतरराज्यीय पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, D यापैकी एकही नाही. तर बघा मुलांना ह्याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे ऐतिहासिक पर्यटन म्हणजेच पर्याय क्रमांक C हे त्याचं उत्तर आहे. ऐतिहासिक पर्यटनामध्ये हा एक पर्यटनाचा महत्त्वाचा प्रकार आहे. त्यामुळे लोकांच्या इतिहासाचे संदर्भाचे कुतूहल वाढलेले आहे. ऐतिहासिक पर्यटनचे सहलीचे देखील आयोजन केले जाते. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 26, पर्यटनाचे स्थानिक, आंतरराज्यीय, आंतरराष्ट्रीय, धार्मिक, ऐतिहासिक, आरोग्यपूरक, विज्ञान, कृषी, नैमित्तिक, क्रीडा पर्यटन असे ढोबळमानाने प्रकार पडतात. A. चूक, B. बरोबर, C यापैकी एकही नाही. तर बघा मुलांना याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे बरोबर. जवळजवळ पर्यटन अतिशय महत्त्वाचं आहे. पर्यटनामुळे भरपूर ऐतिहासिक गोष्टींचं ज्ञान होतं. पर्यटनामुळे इतर देशातील घडामोडी किंवा तिथली स्थिती देखील आपल्याला कळते आणि पर्यटन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे नवीन नवीन माहितीत आपल्याला भर पडते आणि पर्यटनाचे स्थानिक, आंतरराज्यीय, आंतरराष्ट्रीय, धार्मिक, ऐतिहासिक, आरोग्यपूर्वक, विज्ञान, कृषी, नैमित्तिक, क्रीडा असे प्रकार पडतात. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 27 आपण बघणार आहोत. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तींवर अन्याय होतो तो दूर न करणे. A. चूक, B. बरोबर, C यापैकी एक नाही.
तर बघा मुलांनो, याचं विधान हे जे आहे ते आहे चूक, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे. कारण सामाजिक न्याय म्हणजे ज्या व्यक्तीवर अन्याय होत असेल त्याचा अन्याय दूर करणे असं असतं ते, त्यामुळे ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चूक. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 28. सर्वांना विकासाची टिंबटिंब संधी उपलब्ध करून देणे हे न्याय समतेचे उद्दिष्ट आहे. समान, एकरूप, विभिन्न, डी यापैकी नाही. तर बघा मुलांना, ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए समान. सर्वांना समान विकासाची संधी उपलब्ध करून देणे हे न्याय व समतेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 29 आपण बघणार आहोत. तरीच मुलांना तुम्हाला मध्ये मी सांगतो आहे की नाना फाउंडेशन 1, नाना फाउंडेशन स्टडी आणि नाना फाउंडेशन या तिन्ही चॅनलवर जवळजवळ CETचे हे 150-200 व्हिडिओ लोड केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ सेक्शनमध्ये जा त्यांच्या आणि सर्व व्हिडिओ पहा. काय अडचण असल्यास कमेंट करा. तुम्हाला कुठलीही अडचण येऊ देणार नाहीत. स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत. पुढचा प्रश्न बघा. 29. टिंबटिंब ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया आहे. ए राजेशाही, बी लोकशाही, सी सामाजिक, डी यापैकी की नाही. तर बघा मुलांना, याचं जे उत्तर आहे ते आहे लोकशाही, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे. लोकशाही ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 30. लोकशाहीमुळे समाजातील संघर्ष टिंबटिंब होतात. कमी जास्त, डी यापैकी एक नाही. तर बघा मुलांनो, लोकशाहीमुळे समाजातील संघर्ष देखील कमी होत असतो, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 31. जे लोकसमूह अथवा समाज घटक शिक्षण आणि रोजगारांच्या संधींपासून दीर्घकाळ वंचित राहिल्या अशा समाज घटकांसाठी राखीव जागांचे धोरण स्वीकारण्यात आलेले आहे. हे विधान चूक आहे की बरोबर? ए चूक, बी बरोबर, सी यापैकी की नाही. तर बघा मुलांनो, 31 नंबरचं जे उत्तर आहे ते आहे बरोबर. म्हणजेच जे लोकसमूह अथवा समाज घटक हे शिक्षण आणि रोजगारांच्या संधींपासून दीर्घकाळ वंचित राहिलेत अशा समाज घटकांसाठी राखीव जागांचे धोरण स्वीकारण्यात आलेले हे विधान बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 32. प्रश्न क्रमांक 32 बघा आपल्याकडे काय आहे. सामाजिक न्याय आणि टिंबटिंब प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा कायदा करण्यात आला आहे. ए समानता, बी समता, सी बंधुत्व, डी यापैकी की नाही. तर बघा मुलांनो, याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 समता. सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा कायदा करण्यात आलेला आहे. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. तर पुढचा प्रश्न आपण बघतोय तो आहे विज्ञान संबंधित. एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 डिग्रीने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट टिंबटिंब होय. उष्माधारकता, सापेक्ष आर्द्रता, निरपेक्ष आर्द्रता, डी यापैकी काही नाही. तर बघा मुलांनो, याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे उष्माधारकता, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे. एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 डिग्रीने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय. तर आपण बघतोय CETचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जे परीक्षेमध्ये येतील, त्यामुळे CETचा अभ्यास करा. कारण आपल्या मनासारखे जर ॲडमिशन पाहिजे असेल तर आपल्याला CET प्रवेश परीक्षा देणं अत्यंत महत्त्वाचे आहे. CETच्या प्रत्येक अपडेटसाठी, CETच्या प्रत्येक सिलेबससाठी किंवा प्रत्येक प्रश्नांसाठी, संभावित क्वेश्चन बँकसाठी सर्वत्र एकत्र डेटा भेटण्यासाठी तुम्ही नक्कीच नाना फाउंडेशन 1, नाना फाउंडेशन स्टडी आणि नाना फाउंडेशन या चॅनलला अवश्य भेट देत राहा. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 34. विशिष्ट उष्माधारकता टिंबटिंब या चिन्हाने दर्शवतात. ए सी, बी, डी, सी, ई, डी, एफ. तर हा प्रश्न तुम्हाला एक होमवर्कसाठी आहे, त्यामुळे याचं उत्तर प्रत्येकाने कमेंट सेक्शनमध्ये मला उत्तर द्यावे. आणि उत्तर चुकीचं असेल तरी चालेल, कारण प्रयत्न करा, प्रयत्नांना यश भेटतं. चुका जो माणूस काम करतो त्याच्याकडून चुका होतात, लक्षात ठेवा. जो अभ्यास करतो त्याच्याकडून होऊ शकतात. त्यामुळे नक्कीच याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ओके, तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. तर पुढचा प्रश्न बघा 35 नंबर. उष्णताधारकाचे SI मापन पद्धतीतील एकक हे टिंबटिंब आहे. ए न्यूटन, बी कॅलरी, सी जूल, डी जूल पर kg डिग्री सेल्सिअस. तर बघा याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 जूल पर kg डिग्री सेल्सिअस हे उष्माधारकतेचे SI मापन पद्धतीतील एकक आहे. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न असा आहे की उष्माधारकतेचे CGS मापन पद्धतीतील एकक हे टिंबटिंब आहे. ए न्यूटन, बी कॅलरी, सी जूल, डी कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर डी कॅलरी पर ग्रॅम जूल डिग्री सेल्सिअस. हे लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर डी हे त्याचं उत्तर आहे कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस.
तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 37. पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता बरोबर m×c×Δt येते. तर या ठिकाणी Δt हा तापमानातील टिंबटिंब आहे. वाढ, घट, कमी, जास्त, डी यापैकी एक नाही. तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस पदार्थांनी शोषून घेतलेली उष्णता असते त्यावेळेस Δt हा एक प्रकारे Δt त्या ठिकाणी हा वाढलेला असतो, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस पदार्थाने उष्णता शोषून घेतलेली असते त्यावेळेस Δt हा वाढलेला असतो. वळत पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 38. पदार्थाने गमावलेली उष्णता बरोबर m×c×Δt येते. Δt हा तापमानातील टिंबटिंब आहे. वाढ, घट, कमी, जास्त यापैकी की नाही. तर आता आपण बघतोय भरपूर प्रश्न आहेत आपल्याकडे आणखीन. तर भरपूर प्रश्न बघण्यासाठी तुम्ही नक्कीच चॅनलला अशाच प्रकारचे प्रश्न बघण्यासाठी कनेक्ट राहा आणि तुम्ही नक्कीच नाना फाउंडेशन 1, नाना फाउंडेशन स्टडी आणि नाना फाउंडेशन 1 या चॅनलला तुम्ही अवश्य भेट देत राहा. हेच प्रश्न तुम्हाला PDF पाहिजे असतील तर नाना फाउंडेशन टेलिग्रामला तुम्ही जॉईन व्हा. त्याची लिंक नाना फाउंडेशनच्या अबाउट सेक्शनमध्ये दिलेली आहे. तसेच तुम्ही नाना फाउंडेशन 1, नाना फाउंडेशन स्टडी आणि नाना फाउंडेशनच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जा. सर्व व्हिडिओ बघा. CETचे अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ आहेत, ते लोड केलेले आहेत. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे ओमा शीटवर. त्याचा 45 मिनिटाचा व्हिडिओ आम्ही देखील नाना फाउंडेशन या चॅनलवर पोस्ट केलेला आहे, तो देखील अवश्य बघा. तर बघा मुलांनो, याचं जे उत्तर आहे, पदार्थाने गमावलेली उष्णता ज्यावेळेस असते त्यावेळेस Δt m×c×Δt. तर Δt हा तापमानातील घट झालेला असतो. लक्षात ठेवा, गमावलेली उष्णता म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे. त्याचप्रमाणे पदार्थांनी ज्यावेळेस शोषून घेतलेली उष्णता असते त्यावेळेस Δt हा तापमानातील वाढ असतो. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, याच्यात कन्फ्यूज होऊ नका. CET म्हणजे अशीच असते जी तुम्हाला कन्फ्यूज करणार असते. त्यामुळे बारीक सारीक प्रश्नांचा डीपमध्ये व्यवस्थित सखोल अभ्यास करा. तसेच तुम्हाला काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच कळवा. स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत. स्वामीचरणी हीच प्रार्थना आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला माझं CET परीक्षेत यश भेटू दे आणि त्यांना मनासारखं ॲडमिशन भेटू दे. ठीक आहे, थँक्यू.